आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. मराठा समाज मागासवर्गीय नाही असं कोर्टानं सांगितलंय. त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. गेल्या 2 महिन्यात सापडलेल्या कुणबी नोंदींवर सुद्धा स्थगिती आणावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. जे बिहारला जमलं ते महाराष्ट्राला का जमू नये असा सवाल करत छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली. सर्वेक्षणातून जे समोर येईल ते आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी नमूद केलं. कोण पुढे कोण मागे जगासमोर येऊ दे असंही भुजबळ यांनी सांगितलं. मला आता म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनानं पिकले नाहीत. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे आंदोलनं मी केलेत अशा शब्दात छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना उत्तर दिलंय. आज आमची लायकी काढली जाते, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याची लायकी होती असंही त्यांनी नमूद केलं. छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर आज मी मुख्यमंत्री म्हणून आलो असतो असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं. भुजबळ साहेब, तुम्ही कमांडर बना, डिमांडर नको. ज्यांना सोबत यायचं ते येतील. तुम्ही तुमच्या सोबत, आम्ही तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत असंही महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत 7 अहवाल झाले, पण एकाही अहवालात मराठा समाज ओबीसी असल्याचं समोर आलेलं नाही. आमची लायकी नाही तर मग आमच्या पंक्तीत कशाला येता असा सवाल बबनराव तायवाडे यांनी केलाय. यापुढे जर आमचा अपमान केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिलाय. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात मी एक शब्द सुद्धा बोललेलो नाही. अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. हिंगोलीला जात असताना छगन भुजबळ यांनी काँग्रेसचे नेते स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केलं. मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी धर्मराव बाबा आत्राम यांनी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र जे आरक्षण सध्या आहे त्याला धक्का न लावता सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. जे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत त्यांना सातत्यानं हिंसाचार घडवायचा असतो हे आपण पाहिलंय. एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या सोबत भिडवायचं हेच त्यांचं काम असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली. आरक्षणासंदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका न घेतल्यानं हा सर्व वाद सुरू झालाय असंही त्यांनी नमूद केलं. आरक्षण घ्यायचं का नाही हे समाज ठरवेल, परंतु तुमच्या परिवारानं सोलापूरमधली आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदं मिळवली, त्यामुळे तुम्ही परिवार सोडून मागासवर्गीयांना संधी द्या असं आवाहन सचिन खरात यांनी सुशीलकुमार शिंदे यांना केलंय. आदित्य ठाकरे कॅमेऱ्यासमोर राहण्यासाठी उलटसुलट विधानं करतायत अशा प्रकारची टीका प्रतापराव जाधव यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राऊत यांची जास्त छाप असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं समोर आलंय. भाजपला 26 तर शिवसेना आणि अजित पवार गटाला एकत्रित 22 जागा देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. जालन्यातील दगडफेकीचा मास्टर माइंड कोण, त्यामागे कुणाचा हात आहे असा प्रश्न भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला. त्यासोबतच त्यांनी दगडफेकीच्या मास्टर माइंडचे शरद पवार यांच्यासोबतचे फोटो ट्विट केलेत. दगडफेकीतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे यानं 3 सप्टेंबरला शरद पवार यांची भेट घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय. नितेश राणे यांनी काय आरोप केले मला माहीत नाही, मी त्याविषयी बोलणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबतचे फोटो असतात, याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असं नाही असंही त्यांनी नमूद केलं. कुणाचाही सल्ला घेऊ नये हा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मला मान्य असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्याविषयी माझ्या मनात चांगल्या भावना आहेत, परंतु मला कोणीही सल्लागार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी कधीच जातीयवाद करत नाही, माझ्या विधानाचा गैरअर्थ काढल्याचंही जरांगे यांनी नमूद केलं. 26/11च्या वेळेला दहशतवाद्यांनी मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न केले. आता काही राजकीय लोक हा प्रयत्न करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. या लोकांच्या हातात बंदुका किंवा बॉम्ब नाहीत, मात्र काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग करायचंय, मुंबईचं महत्त्व कमी करायचंय असा टोला त्यांनी लगावलाय.
परभणी जिल्ह्यातील चारठाणा इथून युवा संघर्ष यात्रेच्या 11व्या दिवसाला सुरुवात झाली। यावेळेला आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्याकडून गोळाफेकीचे धडे घेतले। जे तरुणांच्या हिताचा निर्णय घेत नाहीत त्यांच्या डोक्यात हा गोळा बसावा असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं। अमरावतीमध्ये बैलगाडा शर्यतीत दगडफेक झाल्याचा प्रकार समोर येतोय। अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत खासदार अनिल बोंडे जखमी झाल्याची माहिती मिळते। शर्यतीत काही समाजकंटक घुसल्याचा आरोप करण्यात येत असून दगडफेक करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यात आलं। जवळपास 2000 क्युसेक्स पाणी इतक्या वेगानं हे पाणी जायकवाडी धरणाकडे निघालं आहे। पर्यटन स्थळांवर मज्जाव करण्यात आलेला असतानाही नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 58 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। या निधीतून जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा विकास केला जाणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 451 प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले। मिठाई आणि फराळाच्या तिखट गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसंच विविध प्रकारच्या फळांचा आणि भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या समोर प्रदान करण्यात आला। अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथे राज्यस्तरीय किसान शंकरपट वाशिम जिल्ह्यातील राणा गोविंदा या बैलजोडीनं जिंकलाय। त्यांनी अव्वल स्थान मिळवलंय। या शंकरपटात राज्यातील 350 पेक्षा जास्त बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या। चोरी झालेली दुचाकी 1 वर्ष होऊनही सापडत नसल्यानं दुचाकीच्या मालकानं थेट पोलीस स्टेशनसमोर केक कापून गांधीगिरी करत निषेध केला। बीडच्या परळी शहरात ही घटना घडली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांना शेतीच्या कुंपणासाठी अनुदानावर सोलर पॅनल, बॅटरी आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं। बाजार समितीच्या वतीनं कानगाव इथे कार्यक्रमात साहित्याचं वितरण करण्यात आलं। मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणानं पावसाच्या अभावी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठलाय। त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई आहे। 1 हंडा पाण्यासाठी नागरिकांना आतापासूनच वणवण करावी लागते। युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीनं बाभुळगाव इथे रस्त्यावर दूध ओतून दुग्ध मंत्र्यांचा निषेध करण्यात आला। दुधाचा दर वाढवला नाही तर दूध मंत्र्यांना जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। सांगलीतील कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेत मोडी लिपीत बोगस नोंदी समोर आल्या आहेत। कुणबी नोंदीच्या शोध मोहिमेच्या दरम्यान जाणकारांच्या हे निदर्शनास आलंय। प्रत्येक रजिस्टरमध्ये नोंदी संपल्यानंतर काही कोरी पानं शिल्लक आहेत ती मध्येच चिकटवत कुणबी नोंदी लिहिण्यात आल्याचं समोर आलंय। साताऱ्यातील कास पठाराच्या दुर्गम भागात जुगंटी इथे अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत। या हल्ल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वन्य प्राण्यांच्या शिकारी संदर्भातील गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी सुपर स्नीपर डॉग याची मदत घेतली जाणार आहे। याचा पहिला प्रयोग पेंच व्याघ्र प्रकल्पात होणार असून त्यामुळे शिकार रोखण्यासाठी मोलाची मदत होईल। भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली। या संघामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड करण्यात आली। भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातला पहिलाच खेळाडू ठरलाय। त्याच्या निवडीनं आनंद व्यक्त केला जातोय। सचिन धस बीडच्या केज तालुक्यातल्या सांगवी गावचा रहिवासी आहे। आरोग्य संवर्धनासह शहर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनला नवी मुंबईकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। पहाटे अचानक आलेल्या अवकाळी पावसात सुद्धा नागरिकांनी या मॅरेथॉनला हजेरी लावली। मिरज ते शिर्डी पालखी पदयात्रेला सुरुवात झाली आहे। मिरजेच्या ऐतिहासिक गणेश तलाव इथल्या मंदिरात पालखीची आरती करण्यात आली। यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली। उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात संत गुरुनानक साहेब यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। शकुन चौक ते पूर्ण पिंपरी बाजार या परिसरात रथामध्ये श्री
संत गुरु नानक साहेब यांची प्रतिमा ठेवून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। यावेळेला जो बोले सो निहाल, सत श्री अकालचा जयघोष करण्यात आला। लोणावळ्यातील कार्ला गडावर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दिवाळीच्या सुट्टीनंतरचा रविवार गाठत मुंबई पुणेकरांनी आई एकविरेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। आधीच आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आता बोंडअळीच्या प्रादुर्भावानं मोठं संकट कोसळलंय। सततच्या नुकसानाला कंटाळून जळगावच्या भडगावमधल्या शेतकऱ्यांनी तब्बल 3 एकरवरच्या कपाशीचं पीक अक्षरशः उपटून फेकून दिलंय। मनमाड बाजार समितीसह किरकोळ बाजारात मेथी आणि कोथिंबीरीला कवडीमोल भाव मिळतोय। कांदे, लसूण, आलं वगळता सर्वच भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवाल दिलाय। मेथीला 5 रुपये आणि कोथिंबीरीच्या जुडीला अवघ्या 2 रुपयांचा भाव मिळतोय। अहमदनगरमध्ये दुधाचे भाव घसरल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। निमगाव वाघा इथे रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला। वर्ध्याच्या सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू इथल्या मार्केट यार्डमध्ये काँग्रेसचे नेते शेखर शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर देशमुख यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळेला 7,200 रुपये प्रति क्विंटल भाव देऊन कापूस खरेदी करण्यात आली। बीडच्या माजलगाव बाजार समितीमध्ये एका महिन्यात तब्बल 38,775 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली। कापसाला 7,200 रुपयांचा भाव मिळत असून भाव वाढत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे। बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो।